नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 43. निराधारा ग्रहव्यग्रा मूढाः संसारपोषकाः एतस्यानर्थमूलस्य मूलच्छेदः कृतो बुधैः न शान्तिं लभते मूढो यतः शमितुमिच्छति धीरस्तत्त्वं विनिश्चित्य सर्वदा शान्तमानसः क्वात्मनो दर्शनं तस्य यदृष्टमवलम्बते धीरास्तं तन्न पश्यन्ति पश्यन्त्यात्मानमव्ययम् क्व निरोधो विमूढस्य यो निर्बन्धं करोति वै स्वारामस्यैव धीरस्य सर्वदा सावकृत्रिमः भावस्य भावकः कश्चिन्न किञ्चित् भावकोपरः उभयाभावकः कश्चिद्वेवमेव निराकुलः शुद्धमद्वयमात्मानं भावयन्ति कुबुद्धयः न तु जानन्ति सम्मोहात् यावज्जीवमनिर्वृताः मुमुक्षोर्बुद्धिरालम्बम् अन्तरेण न विद्यते निरालम्बैव निष्कामा बुद्धिर्मुक्तस्य सर्वदा विषयद्वीपिनो वीक्ष्य चकिताः शरणार्थिनः विशन्ति झटिति क्रोडं निरोधैकाग्रसिद्धये निर्वासनं हरिं दृष्ट्वा तूष्णीं विषयदन्तिनः पलायन्ते न शक्तास्ते सेवन्ते कृतचाटवः. राजा जनका, आणखी एक जीवन रहस्य लक्षात ठेव. जगात जो जो मनुष्य आधार पकडण्याच्या मागे धावतो तितका तितका तो निराधार असतो. म्हणजे परब्रह्म प्राप्तीला ज्या पुण्याईच्या आधाराची किंवा पाठबळाची गरज असते तिला तो वंचित होत जातो, मुकत जातो. माणूस आधार शोधतो तो धनाचा, गृहादी संपत्तीचा, परिग्रहाचा. त्याला आधार हवा असतो पत्नी, पुत्र, मित्रादिकांचा, आणि हे सगळं त्याला त्याच्या देहाचे, इंद्रियाचे, मनप्रवृत्तीचे आणि आता दृढमूल असलेल्या अहंकाराचे स्तोम वाजवण्यासाठी हवं असतं. जितकं हे स्तोम जास्त माजतं तितकं त्याला आपण सुखी झालो असं वाटतं. पण त्याचं हे सुख क्षणांमध्ये, घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, नात्यांमध्ये, ऋतुगतींमध्ये आणि भौगोलिक ठिकाणांमध्ये विभागलेले असल्यामुळे अत्यंत तुटक, परिच्छिन्न आणि जागोजाग त्या त्या सुखांची साखळी तुटण्याच्या अनुभवाने आणि मध्ये मध्ये इंद्रियजन्य, परिस्थितीजन्य, रोगजन्य, परस्पर वितुष्टजन्य, दारिद्र्यजन्य इत्यादी दुःखाने ग्रस्त असेच सदैव असते. आणि त्यामुळे सामान्य माणसाला काय किंवा आत्ताच सांगितलेल्या अध्यात्मातल्या तथाकथित अभ्यासकाला, ज्याला मी मूढ किंवा विमूढ म्हटलं, त्याला नेहमी एक निराधारपणाची भावना उमटत राहते, जाचत राहते. ही भावना हा त्याच्या अशुद्ध मनाचाच तरंग असल्यामुळे खरं म्हणजे हे सर्व आधार जोडत बसण्याची मनाची सवय तोडून काढल्याखेरीज दुसऱ्या कशानेच त्याचं हे निराधारपण नष्ट होणार नाही. पण ही वस्तुस्थिती मान्य न करता सदैव तिच्यातून पळ काढण्याचा, मनाने त्या सत्यापासून दूर पळण्याचाच सराव त्याला जन्मोजन्मी घडलेला असतो. आणि ह्या जन्मींच्या अध्यात्म अभ्यासात देखील तो हा धडा घेण्याचंच तेवढं टाळत असतो आणि बाकीचे कितीतरी भांडवल, आसनं, प्राणायाम, विद्वत्ता, वक्तृत्व इत्यादींचे ग्रहण करण्यात तो सदैव व्यग्र असतो.
त्यामुळे पुन्हा त्याचं मूढत्वच सिद्ध होतं. कारण मुळात एक जन्मसिद्ध व्यक्तित्व, काही थोडीफार कर्तव्य, गुण अवगुण, इंद्रियांच्या आवडीनिवडी, शरीर प्रकृतीच्या लहरी, हा सारा संसार घेऊनच आपण आलेले असतो. पण ह्या जन्मी आणखी मनाच्या आधार शोधण्याच्या दृष्टीपायी तो हा संसार शतपटीने वाढवतो आणि त्यात या तथाकथित आध्यात्मिक परिग्रहाचे, संसाराचेही पोषण करत असतो. याहून वेगळं जे साक्षात ब्रह्मबोधाचे पुतळे असतात ते मात्र या सर्व जंजाळाचे, या अनर्थ पसरवणाऱ्या विषवल्लीचे, मनाच्या या सदैव आधार शोधण्याच्या दैन्यकारक सवयीचे मूळच लक्षात घेऊन अतिधैर्याने त्याच्या लौकिक परिणामांची तमा न बाळगता हे ब्रह्मनिष्ठ या घातक वेलीचे मूळच छेदून टाकतात आणि अमृतमय ब्रह्मलाभ फळाचे भाग्यवान भोगते होतात. राजा जनका, या मनाचा स्वभाव मोठा आडमुठा असतो. त्याला शांत करायचा प्रयत्न करायला गेलं तर ते आणखीनच खवळतं. त्यामुळे जो अभ्यासक ध्यान, धारणा, प्राणायामादी करण्याच्या सरावाने चित्ताला शांत करायला पाहतो, त्याचं चित्त कधीही शांत होत नाही. ज्या विश्वाचं स्वरूपच द्वंद्वात्मक आहे, त्या विश्वात आसक्त होऊन राहिल्यावर द्वंद्व गळ्यात पडणारच ना. मनाला अमुक हवं असतं, पण प्रत्यक्षात काहीतरी विपरीतच घडतं की लगेच मनाची शांती ढासळते. तेव्हा या मनाच्या लहरींची तादात्म्य पाहून जगण्यात शांती दुरावलेलीच राहते. मग ते अभ्यासादी उपायांनी तात्पुरती आणण्याचा खटाटोप हा खऱ्या उपशमाकडे आणि नित्य अविचल जगण्याच्या आणि शांतीतच सदैव विहरण्याच्या स्थितीकडे कधीही घेऊन जात नसतो. अरे, शांती ही अशी यांत्रिकपणे निर्माण होत असती तर मोठमोठे तपस्वी तत्वविवेक करून घेऊन चित्तदर्पण नित्य स्वच्छच राहील अशा शाश्वत सत्याचं आकलन करायला का धडपडले असते. आकाशात ढग येतात आणि जातात, ही लाखो वर्ष घडणारी घटना आहे. पण कधीही त्या ढगांचा लेप कायमच आकाशाला चिकटलाय असं झालेलं नाही. त्याची निर्लिप्तता मोडलेलीच नाही. ढग तरंगत असतानाही आणि ढग विरून गेल्यावरही ते आधी होते तसंच असतं. तेव्हा स्वरूपाच्या बाबतीतही तत्ववेत्ते सदैव अशा स्थितीचं साक्षात दर्शन घेऊ शकतात. म्हणजे अशा स्थितीत प्रत्यक्ष असतात जिच्यात ते अभेद्य अस्पर्श तत्वच आपण आहोत आणि व्यावहारिक कोणतीही घटना ही त्या आकाशात तरंगणाऱ्या ढगासारखी एक वरून येणारी, वरून जाणारी आणि विविध रंग धारण करणारी घटना आहे. हे अलिप्तपणाचं दर्शन तत्वविवेकाने, म्हणजे आपणच ते तत्व आहोत या दृढ निश्चयानेच होतं. बाकी कशानेही होत नाही. म्हणूनच दुसरे उपाय करून आम्ही ती ब्रह्मशांती मिळवू म्हणणं हास्यास्पद आहे. या संपूर्ण ब्रह्मविद्येच्या पायाचा सिद्धांत हाच आहे की मन आहे तोवर संसार आहे. मन म्हणजे हे सारे अनेकत्व, अशांतत्व आणि म्हणून ते मन अबाधित ठेवून संसार चालूच राहणार, अशांती परत परत येतच राहणार. याच संसारातून एखादा उपाय यांत्रिकपणे करून पाहायचा आणि शांती प्रस्थापित करू पाहायची. म्हणजे स्वप्नातील फक्त वाघ मारून टाकू कारण तो भयावह आहे आणि बाकीचं मनोरंजक स्वप्न तसंच ठेवून आपण जाग होऊ, असं म्हणण्यासारखं हास्यास्पद आहे. आणि म्हणून नाईलाजाने मला त्या तऱ्हेचा विचार करणाऱ्यांना मूढ म्हणावं लागतं. हा या दृश्य जगाचा मोह ज्यांना सोडवत नाही आणि म्हणून त्यांना आत्मदर्शन होत नाही. राजा, हे जग आपण जसं आहे तसंच पाहत असतो तरीही वेगळं आत्मज्ञान करून घेण्याचा प्रश्न नव्हता. कारण स्वरूपतः जग म्हणजे ब्रह्मसागराचीच लहर. पण जगाला पाहण्याची आपली दृष्टी हजारो वर्षांच्या संस्कारांनी अवरुद्ध झालेली आहे. साधे व्यावहारिक प्रसंगही आपण आपापल्या मानस घडणीनुसार पाहतो
आणि ते पाहणं देखील नुसतं पाहणं राहत नाही. लागलीच त्या पाहिलेल्या दृश्याला चांगलं वाईट उपेक्ष ठरवून टाकतो. आणि हे ठरवणं तरी शास्त्रीय निकषांप्रमाणे असतं का, तर नाही. ते देखील आपल्या पूर्वसंस्काराप्रमाणे असतं. आणि त्यात नव्या नव्या संकल्पनांची भेसळ असते. शिवाय आपल्या ऐंद्रिय निवडी असतात. आणि त्या त्या क्षणी आपलं चित्त सत्व रज तमो गुणांपैकी ज्या गुणाच्या आधिक्याने भरलेलं असेल त्या गुणांनुसार आपली त्या क्षणींची आवड बदलत जाते. शिवाय दरवेळी आपल्या अहमला पुष्टीकारक जे असेल ते स्वीकारण्याचा अट्टाहास आत भरलेला असतो. त्यामुळे त्या अहमला दुखवणारं सत्य ग्राह्य म्हणायला आपण तयार होत नाही. म्हणून तर विश्व जसं आहे तसं पाहता येणं यामध्ये तो अहम आणि त्याची सारी संस्कारांची रचना आणि त्या त्या क्षणींच्या निर्गुणात्मक हालचालींची सर्व उभारणी पूर्ण उपशमित होणं हे अभिप्रेत आहे. त्यातून त्या क्षणाच्या सृष्टीचे एक समग्र दर्शन घडतं, ज्यात अहमची, त्रिगुणांची आणि पूर्व संस्कारांची ढवळाढवळ नसते. या विश्वात वावरतानाच अद्वैत अनुभवण्याची ही उभी आहे. त्रिगुणांच्या, व्यावहारिक घटनांच्या, संबंधांच्या आणि ऐंद्रिय उपभोगांच्या मिश्रणाने तयार होऊन पुन्हा पुन्हा विरत जाणारे, नव्याने उभे राहत पुन्हा पुन्हा मावळत जाणारे हे सारे अवतीभोवतीचे विश्व मग अशा एका आयामातून एकात्मतेनी, समग्रतेनी आणि चिन्मय गूढ अस्तित्वाने भरलेले प्रत्ययाला येत राहतं, ज्यात परिच्छिन्न निवडीचा, अहमच्या पुष्टीचा, संस्कारांच्या दडपणांचा कोलाहल शांत झालेला असतो. त्यात मी द्रष्टा हे दृश्य अशी विभागणी न होता घडलेलं ते विशुद्ध दर्शन असतं. माझ्या मित्रा जनका, पुन्हा पुन्हा मला हा जो मूढदृष्टी आणि धीरदृष्टी यातला फरक सांगण्याचा मोह होतोय, तो काही तुझ्या मनात गोंधळ उडवण्यासाठी नाही किंवा विशिष्ट थरातल्या व्यक्तींना नावं ठेवण्यासाठीही नाही. पण या परमपवित्र अद्वैत दर्शनाचं श्रेष्ठत्व, जे श्रेष्ठत्व अतुलनीयच आहे, त्याची माहिती सांगण्यासाठी केवळ मला त्या मूळ दृष्टीचा उल्लेख करावा लागतो आहे. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.